आज दिनांक 9 जुलै 2026 रामकृष्ण आनंद वनामध्ये आलेलो आहोत। आज खूप पाऊस झाल्यामुळे ग्रुप्स नाही आहेत, पण उद्या शाळेचे ग्रुप येणार आहेत म्हणून आजच्या तयारीकरता आलेलो आहोत। आत्ताच संपूर्ण आनंदवनचं जे कॅन्टीन म्हणजे अन्नपूर्णा आपण म्हणतो त्या अन्नपूर्णा धुवून स्वच्छ करून घेतलं आहे आणि काही झाडं इथे आत्ता लावलेली आहेत। आत्ता हे मुद्दामून जे चाफ्याचं झाड आहे काही त्याची रोपं त्याच्या फांद्या तोडून त्या जगतात म्हणून त्या लावलेल्या आहेत। नयनरम्य दृश्य आनंदवनमधनं जे दिसतं आहे त्या शेतीचं बघत आहोत आपण। ही आनंदवनच्या समोर असलेली शेती, हा वाहणारा पाट आणि शेती तयार करण्याकरता आधी लागणाऱ्या गोष्टी तयारी चालू आहे। ही शेती आधी पाणी करून पहिले नांगरली जाते, आता नांगरणीकरता बैल हा प्रकार जवळजवळ नामशेष होत चाललेला आहे। त्याच्यामुळे त्या टँकरमुळे आपण बघतायत त्याप्रमाणे मशीननी उखळ केली जाते आणि त्या उखळीवरती हे पाणी साचवलं जातं। पाटाचं पाणी घेऊन हे दळे आता पाण्याने पूर्ण भिजवलेले आहेत आणि ते पाण्याने भिजवून जी तुम्हाला मध्ये रोपं दिसत आहेत ही याला दाढ म्हणतात आणि या दाढीची रोपं तयार करून ही रोपं आता प्रत्येक दळामध्ये म्हणजे आता ही दाढ काढलेली त्याची रोपं आपण तयार केली बघताय आपण, आणि ही रोपं आता तयार करून या सगळ्या दळ्यामध्ये लावायला घेऊन जाणार आहोत। साधारणतः 7-8 माणसं असली तर एक दळा व्हायला अर्धा ते 1 तास जातो। आज संध्याकाळपर्यंत ही रोपं लावण्याचा मानस आहे, बघूया कसं काय होतं आहे ते। अशी सुंदर अशी शेती आपण बघता आहात। पाटाचं पाणी घेऊन ही जमीन भिजवलेली आहे, माणसं काम करत आहेत आणि हे शेत आहे। आनंदवनचं विहिरीचं पाणी पण या शेताच्या खालती ज्या कोपऱ्यामध्ये आपण थोड्याशा विहिरी बघता आहेत, हा जो विहिरीचाच भाग आहे त्या विहिरीच्या भागामधूनच हे म्हणजे जो डोंगर असा दिसतोय मातीचा, तो मातीचा तो विहीर काढलेली आहे। अशा 2 मोठ्या विहिरी, ही एक बाजूला विहीर पहिली विहीर दिसते ती ही विहीर, आणि त्याच्या बाजूला तुम्ही हिरवा कापड असं घातलेलं दिसत आहे ती अशी मोठी दुसरी विहीर। अशा विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत। या विहिरीखालनंच छोटी नदी गेलेली आहे। असं श्रीरामकृष्ण आनंदवन रिसॉर्ट, त्याची शेती म्हणून याचं नाव आम्ही कृषी पर्यटन केंद्र असं ठेवलेलं आहे। जरूर बघायला या, जरूर निसर्गाचा आनंद घ्या आणि या आनंदामध्ये नक्की सामील व्हावा। वर्षासहली या आमच्या इथे येतात, वर्षासहली आल्यानंतर त्या मुलांना आम्ही या शेतामध्ये पण घेऊन जातो आणि शेत कसं लावायचं, भात कसं लावायचं, नांगरकी कशी करायची ही पण शिकवून त्यांना देतो। समोर तुम्हाला दिसतात मुलांसाठी घसरगुंड्या वगैरे पण इथे दिसत आहेत। असा हा परिसर विविधतेने निसर्गाने लयलूट केलेली आहे। विहिरीच्या खालती पण मोठ्या 2 ढोह असे तयार झालेले आहेत की स्विमिंग पूल पण त्याच्यापुढे फिका पडेल असे हे 2 ढोह। या आमचा हा मोडांबा जे दिसतं आहे झाड, हे आमचं मोडांब्याचं झाड आहे, त्याच्या झाडाखाली पण मोठा ढोह आहे की म्हणजे साधारणतः 1 4 फूटच पाणी तिथे आहे, पण खूप म्हणजे स्विमिंग पूलसारखाच परिसर आहे। इथे तुम्ही आनंद घेऊ शकाल, या इथे आनंद घेऊ शकाल। अशा म्हणजे काही वेळा मुलं आमच्या मोठा जो स्विमिंग पूल भरलेला आहे तिथे पण जात नाहीत आणि त्याचा आनंद घेण्याकरता मुद्दामून डोहात उड्या करतात। मागच्या वेळी 2 ग्रुप होते, ते मुलांना आम्ही सांगितलं नाश्ता करून मुलं इथेच त्यांनी नाश्ता केला आणि इथनंच असे रस्त्याने खाली उतरले आणि ते म्हणाले आम्ही तर सांगितलं इथे पण डोह आहेत, पण ते डोहातनं बाहेरच ते आले नाहीत। जवळजवळ 9 वाजल्यापासून 12-1 वाजेपर्यंत मनसोक्त आनंद तिथे घेतला, कारण निसर्गाने तिथे अक्षरशः लयलूट केलेली आहे। विविध बाजूने तिथे धबधबे पडत आहेत आणि त्याच्यामध्ये ते आनंद घेत होते। आपण पण सर्वांनी जरूर या आणि याचा आनंद जरूर घ्या। नमस्कार। रामकृष्ण आनंदवन, केळे मसगाव, आंबेकोट। डॉक्टर गिरीश बापट, सौ पूजा बापट।